यानंतर एक महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भातली। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषांबाबत सहकार आणि पणन विभागानं एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलंय। बँक कर्ज किंवा इतर कायदेशीर कामांसाठी ज्या शेतकऱ्यांनी शून्य विवरणपत्र भरलंय त्यांना कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही असं सहकार विभागानं स्पष्ट केलंय। मात्र ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 6 वर्षात प्रत्यक्ष एकदाही प्राप्तिकर भरलेला नाही ते शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पूर्णपणे अपात्र ठरणार आहेत। या निर्णयामुळे कागदोपत्री 0 ITR दाखवणाऱ्या पण प्रत्यक्ष कर न भरणाऱ्या लाखो गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। कर्जमाफी आता चालू झालेली आहे। 1 महिन्यात आपण सगळ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीचं आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी करणार आहोत। त्यामुळे आपल्याला जो भीती आहे की कुठल्या खात्याला कट लागेल का, कुठल्या खात्याचं काम थांबेल का, तर बिलकुल काळजी करू नका। सरकार सक्षम आहे, सरकार भक्कम आहे। सरकारची आर्थिक स्थितीच्या बाबतीत आपण जो विचारताय अवश्य लाडक्या बहिणीच्या योजनेचा बोजा आहे, कर्जमाफीचा बोजा आहे, असलं तरी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतात, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे निर्णय घेतले जातात। त्यामुळे राज्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही, काळजी करू नका। साहेब परंतु या ग्रामसंपदा गाव हा जो निर्णय आहे तो देवाभाऊन घेतला असं म्हणतात। परंतु यापूर्वी पर्यावरणपूरक गाव हे तो उपक्रम ग्रामविकास खातं हे मंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रावर राबवणार आहात का? नाही, आवश्यक त्यातल्या काही गोष्टी आहेत की ज्या राज्यस्तरावर राबवण्याची आवश्यकता आहे। नक्की आम्ही त्याच्यावर विचार करू आणि राज्यस्तरावर या गोष्टी नेता येतील का याचा तपासून आम्ही नक्की त्याची अंमलबजावणी करू। सर, दिल्लीतलं जे आंदोलन झालं, दिल्लीतल्या आंदोलनानंतर काही राज्यात बदल होणार असे काही संकेत किंवा चर्चा रंगल्या, खरंच वस्तुस्थिती तशी आहे का? बदल होण्याची काही शाश्वती काय? आता दिल्लीतल्या आंदोलनाचा आणि राज्यातल्या बदलाचा का संबंध तुम्ही लावता मला माहिती नाही। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब खूप मजबूतीनं काम करतात, त्यांचं नेतृत्व खूप मजबूत आहे। महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन ते काम करत आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातच काम करतील, आपण अजिबात चिंता करू नका। त्यामुळं पेपर काय म्हणतात या पेपरचा विषय आहे, पेपर फुटीचा विषय हा वेगळा विषय आहे। आपण जर नेतृत्व बदलाचा विषय सांगितला, कुठलीही तशी चर्चा नाही, कुठलाही विषय नाही। महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पुढे जाईल। आज रोहित पवारांनी MPSCचा औषध विभागाचा पेपर फुटलाय असा आरोप केला किंवा त्याचे काही पुरावे त्यांनी माध्यमासमोर मांडलेले आहेत। नवीन पेपर लीकची राज्यात सुद्धा चर्चा होती। आता याची मला माहिती नाही, मी आता स्टेजवर आहे, त्यामुळे मला त्याची माहिती घेऊन मी सांगेन। जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। पेपर राज्यामध्ये जी पेपर फुटी होती, बिलकुल पेपर फुटीची जबाबदारी निश्चित झालेली आहे। काही लोकांना अटक झालेली आहे, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे, कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे। MPSCचा जर आजचा विषय असेल मला माहिती आहे, मला कल्पना नाही आणि जर असेल तर 100% जबाबदारी निश्चित होईल। या राज्यामध्ये कुठलीही पेपर फुटी खपवून घेतली जाणार नाही। देवेंद्रजींचं सरकार भक्कम आहे, देवेंद्रजी तो निर्णय घ्यायला भक्कम आहेत। बिलकुल या राज्यामध्ये असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही। बिलकुल ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद धाराशिव आपला जीव धाराशिव विजन 2020चा संकल्प करून विकासाचे काम हातात घेतलेलं आहे। मला वाटतं राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे एक विजन घेऊन काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई आणि सगळे त्यांचे पदाधिकारी आणि आमचे CEO या सगळ्यांचं मनापासून कौतुक या निमित्तानं करेन आणि ग्रामविकास खातं 100% त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि आवश्यक असणारा सगळा निधी उपलब्ध करेल। ग्रामविकास खात्याकडं आवश्यक तो निधी आहे। ग्रामविकास खातं हे राज्यातलं एक मजबूत खातं आहे, त्यामुळं गावखेड्याच्या पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडे मुबलक निधी आहे। मुळात आपण पाहिलं असेल की सरपंचाला प्रशासक म्हणून आपण नेमलेलं आहे, परंतु काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही अडचण आली आणि काही कोर्टाने असा निर्णय दिला की प्रशासकीय बाबीचा खर्च सोडून कुठलीही बिलं काढण्याचा अधिकार सरपंचाला दिलेला नाही। तो अधिकार आम्ही BDOला देण्यासंदर्भातची विनंती कोर्टाला केलेली आहे आणि कोर्टात आमचं म्हणणं मांडलेलं आहे। तर लवकरच सुनावणी होईल आणि कोर्ट त्यावर निर्णय देईल। पण त्याहीपेक्षा लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणं याची ही प्रायोरिटी आमची आहे आणि आता लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील आणि
गावाच्या हक्काचा सरपंच गावाला मिळेल आणि गावाचं कामकाज चालू आहे. नुकताच कर्जमाफी झाली आहे. कर्जमाफीचे मग सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे. त्यामुळे कुठेतरी निधी कपात होऊ शकते का काही विभागांची, त्याच्यामध्ये ग्रामविकास खातं असणार आहे. नाही, आपल्याला खूपच काळजी आहे, पण आपल्याला माझं सांगणं आहे की